रामकृष्ण हरी मंडळी, उपासाला ना साबुदाणाची खिचडी करायची ठरवलेली. आता साबुदाणा 1 वाटी या ठिकाणी भिजवून घेतलेला होता, पण काही कारणाने ना मी बाहेर गेल्यामुळे मला साबुदाण्याची खिचडी बनवायची झाली नाही. आता या शिल्लक राहिलेल्या भिजवलेल्या साबुदाण्याचं करायचं तर काय, म्हणून मी आईला रेसिपी विचारून घेतली. तर तिनं सांगितलेली रेसिपी चला करून बघूया. 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याचं मिक्सरवरती बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे साली काढून या अशा पद्धतीने बारीक फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. जेवढ्या प्रमाणात आपण साबुदाणा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात बटाट्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या. आता हा धुतलेला जो बटाटा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तयार केलेली पेस्ट आपल्याला मोदक पात्राच्या चाळणीवरती गाळून घ्यायची आहे आणि त्याचा जो चोथा आहे तोही 2 ते 3 वेळा फिरवून अशा पद्धतीने बटाट्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. साबुदाणाची तयार करून घेतलेली पेस्ट आणि बटाट्याची तयार करून घेतलेली पेस्ट एकत्र मिक्स करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण 1 वाटी हे मिश्रण बारीक तयार करण्यासाठी पाणी वापरलेलं आहे आणि परत आपल्याला 4 वाटी पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता जाडबुडाच्या कढईमध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवरती हे मिश्रण घटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता थोडंसं घटसर झाले की यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता या ठिकाणी बघा मी 4 ते 5 मिरच्या मिक्सरवरती बारीक कुटून घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण घटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही मीठ घालू नका, नाहीतर पापड वाळले की आपले हे पापड खूप खारट होऊ शकतात. यासाठी मिश्रण शिजत आले की आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा तवंग तयार होतो त्यावेळी समजावं की आपलं मिश्रण हे शिजलं गेलेलं आहे. इतपत पातळ मी मिश्रण ठेवलेलं आहे. आता आपण हे मिश्रण कागदावरती पसरून घेऊया. याला पळीपापडीही तुम्ही म्हणू शकता. चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला याच्या छोट्या छोट्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत. ह्या पापड्या आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. बघा उन्हामध्ये वाळवल्यानंतर ह्या पापड्या आपल्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तळून घेऊया. बघा या ठिकाणी पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत. अगदी खुसखुशीत या ठिकाणी ह्या पापड्या तयार बनवून झालेल्या आहेत. माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.